आजी चल ना बटकन यात्रेत बा, किती उडू राहिला. सगळेजण गेले म्हटलं, माझ्या मैत्रिणी गेल्या सगळ्या किती वेळच्या, तुम्ही चालूनच नाही राहिला पटापट. हा ना बाई, जाऊ ना. हे याच आहे ना बाया, म्हणून थांबलो आपण. चल जाऊ ना पटकन. उषा, संगीता, शकुंतला, चल ना हो पटपट. विचारे हो, किती वेळ लावून राहिला. अशी कशी तयारी करू राहिला बाप्पा. तर यात्रेत चाललो ना, लग्न बघण्यात चाललो काय. चला पटकन. आला ना शांती का भूल राहील तू जरा. काय विचारे हो, अशा टाईम लावून राहिला, अशा लग्नातच चालल्या. पटापटा पाय उचला ना, चल ना. गावातली यात्रा असून की सारा गावाच्या मागून जाण का यात्रेत. काकू त्या संगीताचा वाच आहे ना, जी येऊ राहील ते. थांबा 2 मिनिट येऊन राहिली. ते सुनाय तर नाही राहिली कुठे आहे. ते सुनीची तर वाचच वाटते. मारबम राहिली चिल्लावर राहिली जरा. झालाय तिचं. तुम्ही याच्या म्हणून बाहेर निघायची आहे. जाय बा पुरी, ती आईला आवाज देऊन जाय. आल्या म्हणा बाया, चल म्हणा पटपट. आई आई ये ना पटकन, झालं ना सगळ्याचं, चाललंय ना बाई लवकर. जाणं दे ना, त्या संगीताला आवाज देणं, जाणं पटकन. येतेच ना ती सुनील तावाद दे पहिले, ती सुनच त्याची आहे. आली बाप्पा, मी आली. माया नावाचा कल्ला चालू होता, तर आली मी. हे काय करू राहिली घरात खुसूड खुसूड. निघ म्हटलं पटकन, तर आधीच ते येड राहिला. आली मी आली चला. मग आता ते पुष्पी राहिली ना, तर तिला कोण आवाज देईन. आता पुष्पासाठी थांबा लागन काय. मी याची तिथं मोठा कल्ला चालू होता. एक काम करा, तुम्ही सगळेजण चालत्या, मी नेऊ पुष्पीला पटकन. बरं शकुंतले, आम्ही जातो समोर, तू ये इथून पुष्पी ये मागून. ही महिना लढू राहिली यात्रेत जासाठी. बापा संगे तर पर्स मस्त आणली हो मोठी, बम पैसे नेट भरून पर्समध्ये यात्रा करायला. हा, बम पैसे आणले म्या. आता आमच्या सगळ्याची यात्रेतला खर्च करतो बाप्पा तू. हा करतो ना, मी की भेटतो का खर्च करायला. करतो ना सारायचा खर्च. माई कर्ज हो, नाही तर दिशील मला टाकून. नाही व, तुला कशी टाकू, ते करतो ना. चल विगी समोर येतो आम्ही मागून दोघी. त्या पुष्पीला घ्या लागन पटकन, जा लागन याच्यासोबत. ह्या पोचेपर्यंत आम्ही जातो मागून पटपट. शकुंतले, पाय आम्ही मंदिराच्या बाहेर राहीन उभं, तुम्ही येईपर्यंत. तुम्ही यायचं पटपट. हां, मग आपण अंदर दर्शन आले. हा बरं ठीक आहे, राहायचा बाहेर उद्या. माय मंदिर तर मोठं साजरं सजलं व. लहान फुलं मुलं लावली, माय लहान लाईटिंग लावल्या इथं. भलं साजरं दिसू राहिलं इथं. लयच चांगलं वाटत राहिलं. नाही तर आपण नेहमी येतो आता दर्शनाले, तर एवढं काही वाटत नाही. पण आज भलंच चांगलं दिसू राहिलं, पण भलं मस्त वाटत राहिलं आज. आणि गर्दी लहान आहे बापा, दूरदूरचे लोक आले बापा, दूरदूरच्या गावावरून. हा ना, लयच गर्दी दिसू राहिली ह्या वर्षी तर. कोणाच्या घरी पाहुण्याचे ते नाव आता. हा बरोबर आहे ना, म्हणून गर्दी आहे एवढी. मस्त बोलावलं तर माझ्या बहिणीले, तर माझी बहीण आली नाही. कोण नाही येत बिचार दरवर्षी. मी बोलावले ते माझ्या भावागीवाले, बहिणी गिनीले, पण कोण नाही आलं. फोन म्हणा केलं ते म्या तसे. मी केलं ते फोन सारायलेच, पण कोणीच नाही आलं आमच्या घरी यात्रेला. काही नो, दरवर्षी आलते ना. आता मागच्या वर्षी आलते, तिथंच आलते, म्हणून ह्या वर्षी आले नाही कोणी. त्याची पिंके हात नको सोडू. माया नाही तर आजीचा हात पकडून ठेवतो, लय गर्दी आहे. हा मी आई आजीचाच हात पकडून राहतो. कधी नो माहिती कोणतं आता पुष्पी घेऊन किती वाळपूरचं इच्छा इथं उभा आहे आपण. आणि सारा उशीर होऊ राहिला ना तिकडे जायला. वखत पाहतच नाही बापा बाया. अजिबात काय मुंगीच्या पायाने राहिलं काय मी दोघीच्या दोघी. चलता का नाही तर आपण दर्शन घेऊन घेऊ अंदर. बरं 2 मिनिटं थांबू आता, नाही आलं तर मग चला जाऊ. आजी ते पाय शिकून आजी आली. काय बिचार हो, किती वाळपूरचं वाट पोर राहिलं तुमच्या दोघीची. तर मुंगीच्या पायाने राहिलं तर काय. अहो शांती तेव्हाच होतं ना पुष्पीचं, म्हणून थांबा लागलं ना. बरं चला मग आता पटकन दर्शन घेऊन घेऊ. लय गर्दी आहे बापा. आणि पाहिजे बरोबर सोबत राहायचा. आपण काय हरपतं का शांत काकू, आपलंच गाव आहे ना. अहो हो, हरकत नाही, पण आता सोबत आलं तर सोबत गेलं तर पाहिजे घरी म्हणून. चला पटकन चला. घ्या व बिचारे व पटपट दर्शन येईन चला. माय आज मूर्तीचं रूप किती साजरं दिसू राहिलं व. भल्लं मस्त वाटू राहिलं, पण आज मंदिरात गमू राहिलं भल्लं. भल्लं मस्त गमू राहिलं आज व, मस्त वाटू राहिलं. झालं का सारायचं दर्शन, चला पटापट. हा झालं चला. पुष्पे, भल्लं गर्दी आहे व यात्रेत आज. हो ना बाई, दरवर्षीपेक्षा जास्त भरली का यावर्षी यात्रा. लय लोक दिसू राहिले, आणि दुकाने कधी जास्त ऑर्डर राहिले मला तर. आजी मला तो फुग्गा पाहिजे, तो पण तिथं आहे. तो बघ गदाई आहे तिथं, बदकही आहे, मला ते पाहिजे घेऊन. हो ना बाई, घेऊ ना आपण. आत्ताच चालू आपण यात्रेत. आमचं फिरू इकडे तिकडे. काही दुसरं काही दिसलं अजून याच्यापेक्षा चांगलं तर हे घेऊन देईन तुले. पहिले यात्रा तर पाहून घे, मग घेऊ जाताना. आतापासून तू हातात घेऊन ते फिरवतं का सगळीकडे. पण मला पाहिजे बाई ते. देते ना, लढू नको बरं तू. जाऊ ना पहिले आपण यात्रा तर पाहू, मग घेऊ ना. चल ना पुष्पे, आपण इकडे जाऊ ना फिरायला समोर. काय तर पाहू ना. त्या ताईला सांगून देऊ ना आपण, मग तिकडे चाललो म्हणून. सांगून दे ना, मग सांगून दे. पुष्पा काकू, उषा, मी आणि ह्या शकुंतला काकू, आम्ही येऊ शकतो तिकडून येतो फिरून काय, आणि तुम्ही तोपर्यंत पहा. बरं या. का हो आप्पाजी, किती रुपयाला दिला हा फुग्गा तुम्ही. कोणता पाहिजे सांगा. तो फुग्गा पाहिजे का, तो बदक पाहिजे का, तो गदा पाहिजे. प्रत्येकाचे रेट वेगवेगळे रे आपल्या पैसे. नाही मला तो फुग्गाच पाहिजे मला. हाच पाहिजे ना बाई.
हा बाप्पा मला हाच पाहिजे. तर हा आहे 50 रुपयाले. 50 रुपयाले पडते पहा आता तुम्ही. बापा काही तुम्ही रेट सांगू राहिले. जसं काय पहिल्यांदाच यात्रेत आलो आणि पहिल्यांदाच घेऊन राहिलो बापा. काही 50 रुपये एकदम. 20 रुपयाचा फुग्गा नाही ठेवून तुम्ही एकदम 50 रुपये सांगू राहिले. मागच्या वर्षी यात्रेतून आम्ही 20 रुपयाचा नेलं तर म्हटलं होतं तुम्हाला सांगतो. अहो बाई, आता मागच्या वर्षीपासून काही भाव वाढणारच नाही काय? कशा गोष्ट करता तुम्ही? 50 रुपयाचा झाला तर तो फुग्गा 20 रुपयाला तुम्हाला खरेदीच नाही पडत त्याची. नाही बाबा, एवढं महाग नाही देत आम्ही. 25 रुपये तर जास्तीत जास्त मी. बस त्याच्यासोबत 1 रुपये देत नाही तुम्हाला. नाही बाप्पा, एवढं आम्हाला पुरत नाही. राहू द्या, तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ नका. आणि दुसऱ्या दुकानावरून द्या तुम्ही. पुऱ्या यात्रेत फिरा, तुम्हाला जर 25 रुपयात भेटला कुठं तर मी हा तुम्हाला फुकट देऊन देईन. आजी मला पाहिजे ना बा, मला आज पाहिजे फुगा. अहो बाई तुला महाग सांगू राहिला, आपण तिकडे पाहू ना. नाही मला आज पाहिजे ना बा, आज पाहिजे मला. आता महिन्यात बोंबलू राहिली म्हणून तुमच्या फुग्यासाठी द्या 25 रुपयाला लावून द्या बरोबर. नाही ना बाई, नाही येतच नाही 25 रुपये. आता एवढ्या फुग्यासाठी किती करायला तुम्ही? देऊन दे ना, पोरगी लढू राहील तर देऊन दे 25 रुपयात. नाही बाप्पा, मला पुरतच नाही ते, मला पुरत नाही. शेवटची 30 रुपयात दे तुम्ही. आजी घे ना मग, घे ना 30 रुपयात. थांबू पोरी, तू नको बोलू म्हणतात. आजी पाहू राहील ना. बरं जाऊ द्या मग. आता तर तुम्ही नाहीच म्हणता बापा एवढं म्हटल्यावर इथं देऊन द्या मग 30 रुपयाले. आता कसं, आता बरोबर भाव केला बा तुम्ही. मस्त बॉल आहे, मस्त बॉल आहे, मला भेटला बॉल. आजीने मला बॉल दिला. घ्या काका पैसे घ्या. बरं दे पुढे दे. असा भाव केलेला वाटते बा आपला, नाही तर काही भाव करतो कोणी. हे पाहते तुला बॉल दिला, पण घरी गेल्याबरोबर फोडू नको फक्त. आणि दादाने जर मागितला खेळायला तर ते जोल शकते ले. मी काय तुम्हाला बॉल तरी केला मी नाही द्या. असं नसते म्हणत, आपला दादा नाही काय दे थोडंसा. हो बरं आहे हो, पटपट चला बरं. त्या कुठं गेल्या तर त्याला पाहा लागून अजून. मी का म्हणतो आई, आपल्या घरी नाही काय अक्षराटा घ्या लागते व. आपल्याचा सराटा नाही काय तुटलाच तो. नवीन घेतला ना ते तर नाही का बरोबर भाजतच नाही येत. काही भाजायला गेला रवा गेवा का सांगतेच नाही. आपले ते एक चांगला लोखंडी सराटा पाहिजे बरं. बरं पाहू ना, भेटली तर घेऊ चांगला. आणि एक नाही काय ते असं लहानसं कटोरा घ्यायला लागते आपल्याला. ते तडका द्यायचा नसते का, तडका काही मिरची उलची तळाचं असलं तर वाटीच ठेवावं लागते. ते वाईट वाटी सगळी काही होते ते. एक ते असं हँडल राहते त्याला पकडायचं बरोबर, आणि ते घ्या लागते एक. बापा जाऊ दे, आता घेऊनच द्यायला लागून आली सोबत. बरं घेऊ. मस्त माझी सासू हाऊस म्हणून राहिली व. मी काही घेऊन मागितलं तर बरं झालं बाई, याच्यासोबत आली आज. भल्ली पावली असतं माझी सासू मला. नाही हे सांगितलं कुठं राहिली व. राहिली का मागं तर बिचारी एकटी. ये ना मग पटापटा चल ना बिचारे, एकटीच राहशील ना मागं. हा आली. बरं तर आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू मग आता पुढच्या भागात.